मान्सून दाखल झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करू नये असा सल्ला पुणे हवामान खात्याने दिला आहे। दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी हवामान खात्याने हा खबरदारीचा सल्ला दिला। मान्सूनच्या प्रगतीला स्थिती अनुकूल नाही, त्यामुळे महाराष्ट्रात मान्सून नेमका कधी दाखल होणार याबाबत तारखेचा अंदाज व्यक्त करता येऊ शकत नसल्याचं हवामान खात्यातर्फे सांगण्यात आलं। महाराष्ट्र में अभी जो है ऐसा स्थिति नहीं है, तो हम अभी जो हमारा फिलहाल जो एडवाइजरी है फार्मर्स के लिए, किसान भाई के लिए, जब भी तो एक दो जगह पे रेन होगा जहाँ पे उसमें आप लैंड प्रिपरेशन करके रखिए, और आपका जहाँ जहाँ राइस का है उसमें आप थोड़ा नर्सरी का बरकरार रखिए। अभी सोइंग ऑपरेशन मत करिए अभी जब तक मानसून ऑनसेट नहीं होता है। हवामान खात्याच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या मान्सूनच्या प्रगतीच्या नकाशानुसार मान्सूननं गोव्याच्या सीमेवरच अडकल्याचं स्पष्ट दिसतंय आणि 10 जून ते 12 जूनच्या 48 तासामध्ये मान्सूनच्या प्रगतीला ही मोठी खीळ बसल्याचं चित्र स्पष्ट होतंय। 10 जूनला कारवारपर्यंत पोहोचलेल्या मान्सूनच्या प्रगतीसाठी आवश्यक असणारं हवामान गोवा आणि तळ कोकणाच्या किनारपट्टीवर तयार होत नसल्यानं हा उशीर होत असल्याचं हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे। गेली 4 वर्षे दुष्काळानं होरपळलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये यंदा पावसानं बऱ्यापैकी हजेरी लावली आहे। रविवारी जिल्ह्यामध्ये सर्वदूर पर्जन्यवृष्टी झाली। भूम तालुक्यामधल्या ईट आणि तुळजापूर तालुक्यातल्या देवसिंगा तूर भागामध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं नदीपात्रातून पाणी वाहत होतं। पावसानं हजेरी लावल्यामुळे बळीराजा आनंदित झाला। जिल्ह्यामध्ये पावसानं हजेरी तालुक्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसानंतर मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं, तर रत्नागिरीच्या बाजारपेठेमध्ये पाणी साचलं होतं। तर या पावसामुळे आता शेतीच्या कामांना चांगला वेग मिळणार आहे। तळं राखेल तो पाणी चाखेल अशी आपल्याकडे म्हण आहे, मात्र राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीमध्ये तळं खोदेल तो पाणी चाखेल अशी म्हण आता रूढ होऊ लागलेली आहे आणि याचा प्रत्यय आणून देण्याचा प्रयत्न रायगडच्या पेण तालुक्यातल्या बोरजे गावाने केलाय। शासनाच्या अनेक योजना असताना सुद्धा त्याची वाट न पाहता ग्रामस्थांनी एकत्र येऊन 35 वर्ष गाळानं भरलेल्या तलावातला गाळ काढून त्याची खोली वाढवली। जे काम लाखो रुपये खर्च करून झालं नसतं ते काम नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी करून दाखवलंय। जवळपास 1100 स्वयंसेवकांनी अविरत झटून वांगणीमधलं गाव तलावातून 500 टन गाळ काढलाय। ठाणे जिल्ह्यातलं तलाव स्वच्छतेची मोहीम वांगणीमध्ये राबवण्यात आली। एकीचं बळ काय असतं हे या स्वयंसेवकांनी श्रमदानामधून दाखवून दिलंय। जून महिना अर्धा संपत आलाय, मान्सून काहीसा लांबलाय आणि भाज्यांची आवक सुद्धा कमालीची रोडावली आणि त्यामुळे नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे। बहुतांश भाज्यांनी 100 पार केल्यामुळे गृहिणींचं बजेट पूर्णपणे कोलमडलंय। मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा दुपटीनं ते तिपटीनं भाव वाढलेत। कोथिंबीर, टोमॅटो, मेथी, गवार, दोडका, कारली अशा सर्वच भाज्या तुफान महागल्या आहेत। कृषी विद्यापीठांना संशोधन करण्यास स्थगिती दिल्यामुळे देशातले संशोधन ठप्प झाल्याची प्रतिक्रिया माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली आहे। या स्थगितीमुळे सर्व शास्त्रज्ञ नाराज असून याविरोधात जनमत तयार करण्याची गरज पवारांनी व्यक्त केली आहे। बारामतीमध्ये ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये पवार बोलत होते। संशोधन करायचं नाही, ट्रायल्स घ्यायची नाही, त्याचं मार्गदर्शन न्यायदेवता करायला लागली, त्यामुळे आपल्याला काही त्याच्यावर पर्याय नाही। सुप्रीम कोर्टाने सांगितल्याच्या नंतर बाकी कुठलाही शास्त्रज्ञ त्या उद्योगाला लागणार नाही आणि त्यामुळे हे सगळं संशोधन या देशातलं आज ठप्प झालेलं आहे। सगळे शास्त्रज्ञ दुःखी झालेले आहेत। मला असं वाटतं की या बाबतीत एक प्रकारचं जनमत तयार करण्याची गरज आहे। न्यायदेवतेला कोर्टाला सुद्धा पुन्हा त्या ठिकाणी जाऊन समजून सांगण्याची गरज आहे आणि संशोधन हे झालं पाहिजे। चिपळूण तालुक्यातल्या कोळकेवाडी धरण व्यवस्थापन विभाग बंद करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आणि त्यामुळे इथली जनता आता आक्रमक झाली। कोणत्याही परिस्थितीमध्ये हा विभाग बंद करू देणार नाही, वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू असं म्हणत शासन निर्णयाच्या विरोधात इथले प्रकल्पग्रस्त आणि पंचक्रोशीतले सर्व ग्रामस्थ आणि नेते मंडळी एकवटली आहेत।
गेल्या 13 दिवसांपासून राज्यामध्ये सुरू असलेलं 15,000 शिक्षकांचं आंदोलन आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे। आजपासून या शिक्षकांनी महामार्गांवर रास्ता रोको करण्याचा इशारा दिलाय। शेतकऱ्यांनंतर आता शिक्षकांच्या आत्महत्या बघायला मिळतील असा इशाराही आंदोलकांनी दिलाय। महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा समितीच्या वतीनं संपूर्ण राज्यभर आंदोलनं सुरू आहेत। कोल्हापुरात सुद्धा गेल्या 13 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाचा एक भाग म्हणून विना अनुदानित शिक्षकांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर ढोल आंदोलन केलं। शासन आमदार आणि खासदारांच्या पेन्शनवर कोट्यवधी रुपये खर्च करतात, मग मुलांचं भविष्य घडवणाऱ्या शिक्षकांच्या प्रश्नांकडे गांभीर्यानं का पाहत नाहीये असा सवाल यावेळी आंदोलनकर्त्या शिक्षकांनी विचारला। नाशिक जिल्हा बँकेमध्ये चतुर्थ श्रेणीतल्या 300 कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती आणि यासाठी 15 ते 25 लाख रुपये प्रत्येक उमेदवाराकडून घेण्यात आले होते। मात्र आता ही भरती संकटात आली आहे। सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भरती बेकायदेशीर असल्याचं सांगितलंय। बँकेनं सहकार विभाग आणि नाबार्ड दोघांची परवानगी घेतलेली नसताना या पद्धतीनं भरती करणं हे बेकायदेशीर असल्याचं सहकार मंत्र्यांनी स्पष्ट केलंय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर प्रवास करणाऱ्या नागरिकांचे सध्या हाल सुरू आहेत। रविवारी अमृतांजन पुलाजवळ उलटलेल्या कंटेनरला रस्त्याच्या बाजूला करण्याचं काम सुरू आहे। मात्र या कंटेनरचा पुढचा भाग काढण्यात आला असला तरी त्याची टाकी मात्र अडकलेली आणि त्यामुळे पुण्याकडे जाणारी एक लेन बंद असल्यानं एक्सप्रेसवेवरील वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे। शहरातली दुचाकी वाहनं उचलण्यापूर्वी टोईंग वाहनांवरील कर्मचाऱ्यांना घोषणा करण्याचे आदेश देण्यात आलेत आणि कुणाचं वाहन असेल तर बाजूला करावं अशा स्वरूपाच्या घोषणा कर्मचारी करणार आहेत। कल्याणच्या घटनेनंतर ठाण्यामधल्या 3 हात नाका इथल्या वाहतूक शाखेच्या कार्यालयामध्ये टोईंग वाहन मालक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। स्वस्त धान्य योजनेतल्या शेकडो पोती धान्य कचऱ्यामध्ये टाकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये उघड झाला। औंध परिसरातल्या पाटील पडळ वस्तीमधल्या एका खाणीमध्ये धान्य टाकून देण्यात आलं होतं आणि त्यामध्ये सुमारे 100 पोती गहू आणि 50 पोती तांदूळ होता। या पोत्यांवर सरकारी योजनेतलं धान्य असा शिक्का होता। हे धान्य कोणी आणि का फेकून दिल्याची चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे। चंद्रपूरच्या अवैध दारू विक्रेत्यांनी चंद्रपूरच्या दारूबंदीमध्ये आपलं उखळ पांढरं करून घेण्यासाठी विविध युक्त्या आखल्या। यामध्ये अनेक युक्त्या पोलिसांनी हाणून पाडल्या। या मालिकेमध्ये चंद्रपूरच्या रामनगर पोलिसांनी एका रुग्णवाहिकेतून 1-2 नव्हे तर तब्बल 7 लाख रुपयांची दारू जप्त केल्यानं एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान ही रुग्णवाहिका चालवणाऱ्या नागपूरच्या एका चालकाला पोलिसांनी अटक केली आहे। दापोलीत भटक्या कुत्र्यांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत चाललाय। सोमवारी एका पिसाळलेल्या कुत्र्यानं 23 जणांना चावा घेतल्याची खळबळजनक घटना घडली आहे। यामध्ये दापोली नगर पंचायतचे नगरसेवक नादिर राखांगे यांचाही समावेश आहे। या सर्वांना दापोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। पिसाळलेल्या कुत्र्याला स्थानिक तरुणांनी जेरबंद केलंय। उत्तर महाराष्ट्रातले पहिलं स्वायत्त विद्यापीठ म्हणून संदीप विद्यापीठाला सरकारनं मान्यता दिली आहे। या माध्यमातून शैक्षणिक प्रगतीमध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेलाय। नाशिकच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीमध्ये वाढ होणार आहे। पुढील शिक्षणासाठी नाशिकच्या विद्यार्थ्यांना पुणे मुंबईचा आधार घ्यावा लागतो आणि या दृष्टिकोनातून या खासगी विद्यापीठामुळे नाशिक ही उत्तर महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यांसाठी पंढरी ठरणार आहे। राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी युती सरकारचा चांगला समाचार घेतला। हे सरकार दुष्काळ निवारणामध्ये अपयशी ठरल्याचं सांगत जगभर हिंडणाऱ्या पंतप्रधानांना अर्धा दिवस सुद्धा दुष्काळी महाराष्ट्राचा दौरा करण्याकरता वेळ मिळाला नसल्याची टीका त्यांनी केली आहे। पुण्यामधल्या इंदापूरमध्ये आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमात ते बोलत होते। औरंगाबादच्या झालटा गावामध्ये विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या सत्काराचा कार्यक्रम होता। मात्र हा सत्काराचा कार्यक्रम सगळ्यांचेच डोळे सुजवून गेला। कार्यक्रम स्थळी लावलेल्या लाईट्समुळे अनेकांच्या डोळ्याला जबर दुखापत झाली। डोळ्यामध्ये पाणी आलं आणि डोळे लाल झाले। अतिप्रकाशामुळे असं झाल्याचं डॉक्टर सांगतात। तर आजूबाजूच्या केमिकल कंपन्यांच्या केमिकल गॅस लाईटद्वारे डोळ्यामध्ये गेल्यानं असा त्रास होत असल्याची गावात चर्चा रंगली आहे। तपास यंत्रणांना तपासामध्ये काही सापडलं नाही की ते सनातनच्या कार्यकर्त्यांना पकडतात अशी टीका सनातन संस्थेनं पुण्यामध्ये केली। दरम्यान सनातन संस्था दहशतवाद आणि हिंसेला प्रोत्साहन देणारी संघटना आहे, म्हणून या संस्थेवर तातडीनं बंदी घालण्याची मागणी मुक्ता दाभोलकर यांनी सांगलीत केली आहे। मुंबई उच्च न्यायालयानं तपासावर ताशेरे ओढल्यानंतरच तपासाला गती आली, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं।
यवतमाळच्या नेर नगर परिषदेच्या अध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांचे आर्थिक अधिकार गोठवण्यात आले. दोघांवरही पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. 2008 ते 2011 या कालावधीमध्ये नेर नगर परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचं लेखापरीक्षणामध्ये स्पष्ट झालंय आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत नेर नगर परिषदेचा विकास निधी जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल खात्यामध्ये जमा ठेवावा असे निर्देश दिलेले आहेत. धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यामध्ये चोरीच्या दुचाकी गाड्या विकत घेऊन त्यांची विक्री केल्याप्रकरणी 2 जणांना शिरपूर पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून 8 दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या. संशयित आरोपींविरुद्ध शिरपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणातल्या गेल्या जानेवारीपासून दिलीप दामुघील हा अटकेत आहे. जालना जिल्ह्यातल्या एका व्यापाऱ्याची गाडी अडवून 10 दिवसांपूर्वी लूट करण्यात आली होती. पिस्तुलाचा धाक दाखवून 2.25 कोटींची रक्कम लुटण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. तसंच पोलिसांनी 1,24,00,000ची रक्कम जप्त केली आहे. नंतर ती रक्कम 2.25 कोटीची असल्याचं त्यांनी सांगितलं आणि इतकी रक्कम या व्यापाऱ्याकडे आली कुठनं हाही प्रश्न अनुत्तरित आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या नापेकी आणि आत्महत्येनं कोसळलेल्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी जैन संघटनेच्या सदस्यांनी सर्व तालुके आणि गडचिरोली जिल्हा मिळून 15 पथकांची निर्मिती केली होती. 100हून अधिक कुटुंबातल्या 40 परिवारांची प्राथमिक यादी तयार झाल्यावर यातले 16 विद्यार्थी पुण्यामधल्या शिक्षणासाठी अंतिमरित्या निवडण्यात आले. दुष्काळग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या शिक्षणामध्ये विपरीत परिस्थितीमुळे खंड पडू नये यासाठी पुण्यामधल्या वाघोली इथे एका शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्हा जैन संघटनेनं बुलडाणा जिल्ह्यातल्या 50 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतलं असून त्यांना पुण्यामधल्या वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात शिक्षणासाठी पाठवलंय. तेव्हा शिक्षणापासून वंचित राहावं लागलेल्या या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. कांद्याची राजधानी असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या हॉटेल्समध्ये दुय्यम दर्जाचा कांदा वापरून खाद्यपदार्थ बनवले जात असल्याचं समोर आलंय. निफाड लासलगाव रस्त्यावर कांदा स्वस्त होऊन देखील हॉटेल्स व्यावसायिक निकृष्ट दर्जाचा कांदा वापरत आहेत. पुण्यामधल्या कात्रज कोंढवा रोडच्या रुंदीकरणाचा निधी इतरत्र वळवल्याचा निषेध करत भाजप आमदार योगेश टिळेकर यांनी सोमवारी महापालिकेला टाळं ठोकले. या रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे आणि त्यामुळे त्याच्या रुंदीकरणासाठी प्रशासनानं 15 कोटींची तरतूद केली होती. मात्र या निधीच्या वर्गीकरणाचा निर्णय स्थायी समितीनं घेतला आणि त्याचा विरोध करण्यासाठी भाजपतर्फे महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आलं. शिवसेनेचे माजी आमदार प्रकाश देवळे आणि त्यांचे सहकारी सपना लालचंदानी यांनी जबरदस्तीनं घर बळकावल्याचा आरोप छाया पीटर यांनी केला आहे. तर या प्रकरणी छाया पीटर यांनी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिलाय. वडगाव शहरी परिसरामध्ये एक वाडा घर मालकांना देवळे आणि लालचंदानी यांना विकसित करायला दिला. मात्र दमबाजी करत 25 लाख देतो असं सांगत फक्त 1 लाख रुपये दिल्याचा आरोप छाया यांनी केलाय. रस्ते कामात घोटाळा केल्याचा ठपका असलेल्या कंत्राटदारांना महापालिकेनं नव्यानं कंत्राट दिल्याप्रकरणी दाखल झालेल्या याचिकेमध्ये उच्च न्यायालयानं सुमोटो जनहित याचिकेमध्ये रूपांतर केले. यापूर्वी पालिकेनं रस्ते कामाचा आढावा घेतल्यानंतर मेसर्स जे कुमार आणि मेसर्स RPS या कंत्राटदारांवर रस्ते कामात घोटाळा केल्याचा ठपका ठेवला होता. त्यांच्या विरोधात पोलिसांमध्ये गुन्हाही नोंदवण्यात आला आणि याचिका करण्याचा त्यांना अधिकारच नाही असा दावा कंत्राटदारांनी केला. त्यावर न्यायालयानं या याचिकेचे सुमोटो जनहित याचिकेमध्ये रूपांतर केलं. मुंबईचा श्वास असलेली तिवरांची झाडं वाचवण्यासाठी शिवसेनेनं कंबर कसली आहे. शिवसेनेच्या 2 नगरसेवकांनी अथक प्रयत्नानंतर दहिसरमध्ये मँग्रोव्ह पार्क उभारले. शिवसेनेचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर आणि प्राध्यापक अवकाश जाधव यांच्या प्रयत्नातून हा मँग्रोव्ह पार्क साकारण्यात आलाय. लोकांना तिवरांचं महत्त्व कळावं तसंच पर्यावरणाच्या रक्षणासाठी या पार्कचा उपयोग होणार आहे. आणि आता पाहूया देशविदेशातल्या घडामोडी झटपट. सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेली लिंक्डइन ही वेबसाईट आता मायक्रोसॉफ्ट खरेदी करणार आहे. जगभरातल्या व्यावसायिकांसाठी संपर्काची सगळ्यात मोठी साईट म्हणून लिंक्डइन ओळखली जाते आणि आता ही साईट मायक्रोसॉफ्ट $26.6 बिलियन खरेदी करणार आहे. भारतीय चलनामध्ये याची किंमत 1,78,485 कोटी इतकी आहे. लिंक्डइन ही साईट मायक्रोसॉफ्टच्या उत्पादकता आणि व्यावसायिक प्रक्रियेचा भाग होणार असल्याची माहिती सत्या नाडेला यांनी दिली आहे.
अलाहाबादमध्ये भाजपच्या 2 दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. आपल्या शरीराचा कण आणि प्रत्येक क्षण देशासाठी समर्पित असल्याचं सांगताना मोदी भावूक झाले. आपण आपली शक्ती नव्हे तर आपले संस्कार दाखवण्यासाठी आल्याचंही मोदींनी म्हटलंय आणि यामुळे जगभरामध्ये देशाचा डंका वाजवतोय आणि देश बदलत असल्याचंही मोदींनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन उत्तर प्रदेशचं रणशिंग फुंकलंय. आसामसारखं उत्तर प्रदेशातही परिवर्तन आणा अशी साद मोदींनी जाहीर सभेतून उत्तर प्रदेशच्या जनतेला घातली. उत्तर प्रदेशात मुलायम आणि मायावतींच्या ठेकेदारातून मुक्त करा असं जाहीर आवाहनही मोदींनी केलं. यूपीमध्ये गुंडगिरी वाढली असून मोठ्या परिवर्तनाची गरज असल्याचं मोदींनी भाषणामध्ये नमूद केलं. राजस्थानातल्या जोधपूर शहराजवळ दुपारी वायुसेनेचं MiG-27 हे विमान कोसळलं. रहिवासी भागामध्ये विमान कोसळल्यानं 2 घरांचं नुकसान झालं. दरम्यान कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. दोन्ही वैमानिक सुरक्षित आहेत. हजारो कोटींचं कर्ज बुडवून लंडनमध्ये पलायन केलेल्या विजय माल्याचं कर्जफेड न करण्याचा ताठरपणा कायम आहे. माझ्यावर होत असलेली ही कारवाई पूर्वग्रह दूषित असल्याचा दावा विजय माल्यानं केलाय. नुकतेच ईडीनं म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयानं विजय माल्या विरोधात कारवाईला सुरुवात केली. फ्रान्स सरकारनं गेल्या 3 दिवसांमध्ये झालेल्या हिंसक घटनांमुळे स्टेडियमच्या आसपास दारू विक्रीवर बंदी घातली आहे. ज्या ठिकाणी फुटबॉल युरो कपचे सामने होणार आहेत त्या स्टेडियमच्या आसपासच्या परिसरामध्ये दारूबंदी लागू केली करण्यात आलेलं होतं. या रेसमध्ये 30 सेकंदाच्या गॅपमध्ये रेसर्स 61 माळ्यांच्या इमारतीमध्ये धावले. यामध्ये 1200हून जास्त पायऱ्या स्पर्धकांना चढायच्या होत्या. क्रिस्टियन रिडीने स्पर्धा जिंकली. 6 मिनिटं आणि 25 सेकंदामध्ये क्रिस्टियननं 61 माळे चढून ही स्पर्धा जिंकली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.